नाचणीच्या पिठाचा वापर करून आज आपल्याला मस्त कुरकुरीत असा डोसा तयार करायचा आहे। कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 5 मिनिटांमध्ये आपला हा नाचणीचा डोसा बनून तयार होतो। नाचणी ही थंड असल्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातो। डोशासोबतच आपल्याला मस्त अशी ओला नारळ आणि कोथिंबीरीची चटणी देखील बनवायची आहे। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। नाचणीचे डोसे तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सगळ्यात अगोदर पीठ भिजवायचं आहे। आता आपल्याला या ठिकाणी 1.5 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक रवा घालून घ्यायचा आहे। रवा एकदम बारीक मी या ठिकाणी वापरलेला आहे। रव्यामुळे आपल्या डोशाला एकदम छान क्रिस्पीनेस येतो। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घातलेला आहे। अर्धा गाजर मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे, ते गाजर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। अर्धी काकडी आपण या ठिकाणी किसून घेतलेली आहे, ती काकडी देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। काकडी देखील थंड आहे। त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली पालक घालून घेतलेली आहे। पालक मी एकदम छान बारीक अशी कट करून घेतलेली आहे। अर्धी हिरवी मिरची मी या ठिकाणी तुकडे करून घेतलेले आहेत, ती हिरवी मिरची आपण यामध्ये घालून घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक देखील करू शकता। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। 1 वाटी पाणी घालून आपण पिठाला छान असं मिक्स केलेलं आहे। परत आपण यामध्ये 2 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला एकदम पातळ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। 3 वाट्या मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। यामधील जो रवा आहे तो छान फुलतो तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी चटणी तयार करून घ्यायची आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण 2 चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। 1 चमचा आपण या ठिकाणी डाळवं घातलेलं आहे। डाळव्यामुळे आपल्या चटणीला चव छान येते आणि आपल्या चटणीचं जे टेक्स्चर आहे ते देखील छान येतं। ओला नारळ मी या ठिकाणी उभ्या आकारामध्ये पातळ असं कट करून घेतलेलं आहे, ते ओलं नारळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हिरवी चटणी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे, म्हणून कोथिंबीर आपण जास्त घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा 1 तुकडा छोट्या तुकड्यामध्ये आपण कट करून घेतलेला आहे, ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि चटणी आपल्याला एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर चटणी मी या ठिकाणी मस्त अशी बारीक वाटून घेतलेली आहे। चटणीला मस्त असा हिरवा रंग आलेला, एकदम छान अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। तर तडका पॅनमध्ये मी या ठिकाणी जिरे मोहरीचा तडका तयार करून घेतलेला आहे। यामध्येच आपण अर्धा चमचा उडद डाळ घातलेली आहे। अर्धी लाल मिरची आपण या ठिकाणी तुकडे करून घेतलेले आहेत। सोबतच आपण कढीपत्त्याचे 2 ते 3 पाने घेतलेले आहेत, हे देखील आपण तडक्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे। मस्त अशी ओल्या नारळाची आपली चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे। आता आपल्याला लगेचच डोसे तयार करून घ्यायचे आहेत। आपले जे पीठ आहे ते देखील छान भिजलेलं आहे। मिश्रण आपल्याला परत एकदा बुडापासून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी परत अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। कमी गॅसवरती आपल्याला तवा एकदम छान गरम करून घ्यायचा आहे, नंतरच आपल्याला हे डोसे तयार करून घ्यायचे। तवा एकदम छान तापलेला असेल तर डोशाला जाळी पडते, त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती तवा छान असा तापवून घ्यायचा आहे। ब्रशच्या मदतीने आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर तुम्ही बिना तेलाचे देखील हे डोसे तयार करू शकता। तर एका फुलपात्राच्या मदतीने मी हे पीठ तव्यावरती सोडून घेणार आहे। थोड्याशा उंचावरून आपल्याला हे पीठ तव्यावरती अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे। जेवढं उंचावरून तुम्ही हे पीठ सोडलं तेवढे आपल्या डोशाला छान जाळी पडते। तर बघू शकता मस्त अशी डोशाला जाळी पडलेली आहे। डोसा पलटी करण्याची अजिबात घाई करायची नाही। जोपर्यंत डोशाच्या कडा सुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला डोसा छान असा शिजू द्यायचा आहे। तर आता आपण वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। डोशाच्या ज्या कडा आहेत त्या सुटलेल्या आहेत। आता आपण याला पलटी करून घ्यायचे। सहजरित्या तव्यावरून आपला हा डोसा निघालेला आहे। आता डोसा मी या ठिकाणी पलटी करून घेतलेला आहे। दुसरी बाजू भाजण्याची गरज नाहीये, तरी देखील आपण थोडीशी याला भाजून घेऊया। दुसरी बाजू देखील आपण 1 मिनिट छान अशी भाजून घेतलेली आहे। मस्त जाळीदार आणि कुरकुरीत असा आपला हा नाचणीचा डोसा तयार झालेला आहे। तुम्हाला जर कुरकुरीत डोसे आवडत नसेल, थोडेसे मऊ आणि सॉफ्ट डोसे आवडत असतील तर तुम्ही थोडंसं मिश्रण जाड टाकून घ्या आणि नंतर लगेचच याला पलटी करून घ्या, म्हणजेच डोसा तुमचा छान मऊ आणि सॉफ्ट असा तयार होतो। एका पिठापासून तुम्ही कुरकुरीत डोसा देखील तयार करू शकता आणि त्याच पिठाचा वापर करून तुम्ही मऊ डोसा देखील तयार करू शकता। भाजून घेतलेला डोसा आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे। पोहे चाळण्यासाठी आपण ज्या चाळणीचा वापर करतो त्या चाळणीवरती मी उलट्या बाजूने हा डोसा टाकून घेतलेला आहे, त्यामुळे यामधील जे वाफ आहे ते पूर्णपणे निघून जाईल। आपल्या डोशाला घाम येणार नाही आणि यामधील जो कुरकुरीतपणा आहे तो देखील टिकून राहण्यास मदत होईल। त्यामुळे आपण अशा पद्धतीने चाळणीवरती हा डोसा काढून घेतलेला आहे। डोशाला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला डोशाचं बॅटर तव्यावरती सोडायचं आहे। तर बघू शकता दुसरा देखील डोसा आपला छान जाळीदार तयार झालेला आहे। आता हा डोसा देखील आपल्याला कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे।
डोशाच्या वरच्या बाजूने आपण तेल लावून घेतलेलं आहे. डोशाच्या कळा सुटलेल्या आहेत. आता आपल्याला डोसा पलटी करून घ्यायचा आहे. दुसरी बाजू देखील छान अशी भाजून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील आपण तेल लावून घेतलेलं आहे. मस्त असा आपला दुसरा देखील डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले जे डोसे आहेत ते देखील तयार करून घेणार आहे. तर आता चाळणीवरील जो डोसा आहे तो मी या ठिकाणी घडी करून प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे आणि चाळणीवरती आपण दुसरा डोसा काढून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली या ठिकाणी चटणी तयार आहे. डोसे देखील छान तयार झालेले आहेत आणि यासोबत मी पुडाची चटणी देखील सर्व केलेली आहे. तर आवडत असेल तर तुम्ही पुडाची चटणी देखील चटणीवरती थोडीशी टाकून खाऊ शकता. किती वेळ जरी ठेवलात तरी देखील तुमच्या डोशामधील कुरकुरीपणा असाच टिकून राहतो. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.